मी 2004 ते 2009 सुरुवातीला पॉलिटिक्स मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही. परंतु 10 पासून 24 या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय. आई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीनं मी कसं पार पाडेल अशी आई प्रार्थना करतो. विश्वानि देव सवित दुरितानि परासव यत् भद्रं तन्नासव त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात् कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर महादेव. गेले 14-15 वर्ष मी हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे कामं करत होती. कारण मी फिल्म लाईन व पॉलिटिक्स यापासून लांब झालो होतो. मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद देतोच, परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही वफादारी व इमानदारीने मी वाजवेन व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन. मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची. कारण वर्षानुवर्ष विरारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झाले जे तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे. कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची ही अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगबगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे. आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीच्या कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आज हे आहे. आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लपवत नाही ना. नाही अरे बाबा बिलकुल त्यांना पाहिजे ते जेवढं बोलाल ते. मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी 10 मिनिटाची स्पीच दक्षिणबद्दल दिली होती. आज पुन्हा ही 10 मिनिटाची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही स्पीच नसून न व्हाता ती सत्य व्हावी अशी मी प्रार्थना करतो. कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगात असल्या स्तरावर जाऊन पोहोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर मला असं वाटतं त्याने फिल्म सिटी ती मॉडर्न तर आहेच. फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते, प्रोग्रेस दिसतोय. आणि हा जो सौंदर्यीकरणचा सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त
हा दिसतोय. हवा असो, रस्ते असो, क्लीन आहे. कामं जी आहेत सौंदर्यीकरणची असो किंवा जी प्रोग्रेसची असो, ते सुरुवात झाली आहे. मला असं वाटते की माझ्यावर जी वर्षानुवर्ष ही जी शिवकृपा राहिली, शिवाजींची कृपा राहिली किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर कृपा राहिली, मी ते माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा या रीतीनं जुडेल. परंतु ही कृपाच आहे. आणि जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो की हिंदी में लोग हाँ तो भी चलेगा. हाँ मैं हिंदी में थोड़ा कितीतरी वर्षानंतर मी मराठीत थोड़ा हिंदी में चाहिए ना आप लोगों को. यापुढे कधीच एवढी स्पीच आपका दिली मैं नाही. सोचता हूँ. हाँ मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ.